तर माझं व्हॉट्सअप होतं हे आता रेकॉर्डिंग होईल आवाज बोलू नको. मधल्या काळात एक प्रश्न आहे की डिमेन्शिया हा कुठल्या वयाच्या लोकांना होतो साधारण? तुमच्यापैकी कोणी उत्तर दिलं तरी चालणार आहे. ओके, जास्त करून डिमेन्शिया अल्झायमर हे 60 वर्ष म्हणजे 60 नंतर सुरुवात होतो, पण जास्त करून आफ्टर 65 65 नंतर, आणि 80 प्लस म्हणजे 80 वर्षाच्या वरती जे लोक असतात त्यांना 50% लोकांना होऊ शकतो. पण आता नवीन जो प्रकार इंग्लंडमध्ये युरोपमध्ये आलेला आहे म्हणजे यंग ऑनसेट म्हणजे 45 वर्ष लोकांवर होतो, पण घाबरायची गरज नाही. 60 किंवा 65 वर्षाचा वरती लोकांनाच होतो डिमेन्शिया अल्झायमर, लहान मुलांना होत नाही. काल कोणी विचारलं की लहान मुलांना पण होतो, लहान मुलांना होत नाही. थँक्यू सर. मला ना बेसिकली अमृता तुला किंवा शैलेश सरांना असं विचारायचंय की हे जे आमचे आशा वर्कर्स किंवा ग्राउंड रूट वर्कर्स आहेत, CHOs आहेत, ANMs आहेत, त्यांच्याकडे ना बराच मोठा प्रोफाईल असतो. म्हणजे ते एक फक्त मेंटल हेल्थ किंवा डिमेन्शियावर काम करत नाही. डिमेन्शिया हा त्यांच्या पूर्ण कामाचा एक अत्यंत छोटासा भाग आहे, किंवा स्मृतिभ्रंशाचा पेशंट शोधणं हा एक खूप छोटासा भाग आहे. पण ऍज अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल आय नो की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे, कारण ते लोकांना प्रत्यक्ष भेटतात. जी लोक दवाखान्यात सुद्धा येऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात. कमीत कमी वेळात आपण त्यांची टेस्टिंग कसं करावं हे आपल्याला केजल मॅडमनी सांगितलंय. पण बेसिक घरच्यांना किंवा जेव्हा आपण सर्वे करतो किंवा आपण हेल्थ सर्वे ज्याला म्हणतो की ते ओळखून असतात किंवा माहिती असतं त्यांना, तर त्यांना त्यांच्या लेवलला किंवा ग्रामपंचायत लेवलला किंवा सब सेंटर लेवलला कशा प्रकारे लोकांना मार्गदर्शन करता येईल. म्हणजे समजा असं काही एखाद्या ग्रुप आपण ऑर्गनाईज करून त्याची काही माहिती देऊ शकतील अशा प्रकारची काही सोय, किंवा त्याच्यामध्ये जर समजा 10-12 जण एका वेळी जमली आहे तर त्यांना ते कुठले टेक होम पॉइंट किंवा महत्वाचे फीचर सांगू शकतील जेणेकरून आलेल्या लोकांना आपल्या आजूबाजूला कोणाला आजार तर नाही ना हे कळेल. एनीवन ऑफ यू. आपण नंतर बोलू. आता मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे. खूप वेळा यांना की खरोखर असेसमेंट करायची गरज लागणार नाही. त्यांना साधारण लक्षणं ऐकून ते सांगू शकतात की हे नॉर्मल पार्ट ऑफ एजिंग नाहीये, तुम्ही डॉक्टरांकडे नक्की जा. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना थोडं जे तुम्हाला आज शैलेश सर आणि केजल मॅडमनी तुम्हाला जे आज थोडे टिप्स दिल्या तुम्ही पाहिजे लिहून घ्या. तुमचे 4-5 पॉईंट तुम्हाला जे योग्य वाटतात ते तुम्ही लिहून घ्या आणि तिथे बसून अगदी 5 मिनिटे तुम्ही बसून त्यांना सांगितले की यांना आता आजार झालेला आहे पण तरीही त्यांना तुम्ही ऍक्टिव्ह ठेवा, घरच्या कामात त्यांना इन्व्हॉल्व्ह करा. एक सेफ्टी खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांना एकटं कुठे बाहेर पाठवून जाऊ नका. ते एक सेफ्टीवर तुम्ही त्यांना थोडं टिप्स देऊ शकता की त्यांना जेवण वगैरे बनवणं किंवा एकटं बाहेर जाणं शक्यतो त्यांनी टाळावं. दुसरी गोष्ट आहे घरात राहून ते कुठल्या ऍक्टिव्हिटीज करू शकतील. आणि तिसरी गोष्ट आहे वेळच्या वेळी मेडिसिन घेणं, चांगला डाएट ठेवणं, जे ऍक्च्युली काल कुमावत सरांनी खूप छान सांगितलं होतं. डाएट, मेडिसिन घेणं, त्याच्यानंतर सोशल कॉन्टॅक्ट त्यांनी मेंटेन ठेवणं. तर 4-5 गोष्टी तुम्ही स्वतः नोट डाऊन करू शकता. ऍक्च्युली मॅडम आम्ही मराठीमध्ये सगळ्या नोट्स आम्ही बनवलेल्या आहेत, कारण आमच्या जेरियाट्रिक केअरगिव्हर कोर्ससाठी आम्हाला हे लागतात. तर म्हणजे वी आर हॅपी टू शेअर दॅट. एक असं फ्लायर आहे, तर ते तुम्हाला पाहिजे व्हॉट्सअपवर तुम्ही किंवा ईमेलवरही सगळ्यांना पाठवू शकता त्यांच्या रेफरन्ससाठी. आणि त्याच्यासाठी सपोर्ट ग्रुप खूप महत्वाचा आहे, कारण तिथे तुम्ही एकाच वेळी 50-30 केअर गिव्हर्सना एकाच वेळी पोहोचू शकता. मग व्हॉट्सअपवरही तुम्ही करू शकता. झूम हल्ली मला पूर्वी वाटायचं गावागावांमध्ये झूम वगैरे करणं खूप कठीण आहे, पण आमच्या मॅडम जी आताची जी बॅच होती स्टुडंटची ज्यांना आम्ही जेरियाट्रिक केअर गिव्हर ट्रेन केलं, जव्हारच्या मेजॉरिटी मुली होत्या दुर्गम भागातल्या.
आणि त्यांनी झूमवर अत्यंत छान ट्रेनिंग केलं. प्रॅक्टिकलला त्या पालघरला येऊन त्यांनी छान ट्रेनिंग केलं. तर आपल्याला वाटतं तसं नाही. आता टेक्नॉलॉजी सगळीकडे पोहोचली आहे. व्हॉट्सअपचा उपयोग करा, ग्रुप बनवा. एका ग्रुपमध्ये तुम्ही 256 आय थिंक लोकांना सामावून घेऊ शकता. तिथल्या तिथे ग्रुप क्रिएट करून त्यांना ऍड करा. ऍट द मोस्ट ते निघून जातील, त्यांना आवडलं नाही तर, पण तुम्ही प्रत्येक वेळी काही चांगले व्हिडिओ वाटले, चांगली माहिती असेल ते पाठवू शकता. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं खूप महत्वाचं आहे. मला पण एक म्हणायचं होतं. मला वाटतं की महाराष्ट्र असं एक स्टेट राज्य बनू शकतो, कारण आपण एक पुढचं पाऊल घेऊ शकतो. कुमार सर आणि DHS करू शकतात. मराठीमध्ये अमृतामाने सांगितलं की 10 वॉर्निंग साईन म्हणजे डिमेन्शिया कसं ओळखलं जातो, त्या 10 पॉइंट आपण व्हॉट्सअप किंवा एक मराठीमध्ये पॅम्पलेट, एक पेजचा पॅम्पलेट बनवलं आणि आशा वर्करला दिलं. ते आपल्याला डायग्नोसिस करताना किंवा माहित पडणार की ह्या वस्तीमध्ये कोण डिमेन्शिया झालेला आहे असं डायग्नोसिस डॉक्टर करणार, पण ऍटलीस्ट वी विल नो. आणि तालुका लेवल आणि ग्रामपंचायत लेवल एक डिमेन्शिया रजिस्ट्री किंवा एक जसं आशा वर्कर कुठे रिपोर्ट करतात तिथे एक माहिती एक रजिस्टर मध्ये लिहिलं की या घरात या गावात 4 लोक मला आढळले, असं असं त्यांना रोग होऊ शकतो. म्हणजे पुढच्या पाऊल म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर पण तिथं आपण काहीतरी त्यांच्यासाठी उपयोग किंवा डायग्नोसिस किंवा निदानची व्यवस्था करू शकतो. तर फर्स्ट इज लोकल लँग्वेज मध्ये डिमेन्शियाचं पॅम्पलेट 10 वॉर्निंग साईन. सेकंड इज ग्रामपंचायत लेवलवर dementia registry. I think Maharashtra can become first state in India to do this. I think DHS is very dynamic, and Dr. Kumar and other, Madam Taide Madam and other people can take this initiative. Can I add 1 or 2 points here? Sure. So, मला असं म्हणायचं होतं, म्हणजे ह्या ग्रामीण भागी वगैरे स्क्रीनिंग कॅम्प, जसं आपण ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे ठेवतो, तसं डिमेन्शिया स्क्रीनिंग कॅम्प्स जे आपण म्हणतो, डिमेन्शिया स्क्रीनिंग कॅम्प, जिथे आपण नॉर्मल साध्या ठिकाणी इनिशियली आपण ब्लड प्रेशर वगैरे मापणं किंवा डेंटल चेकअप म्हणून पण लोकला, म्हणजे ते एक अट्रॅक्टिव्ह USP ज्याला म्हणतात, त्यामुळे आपण एक छोटीशी डिमेन्शिया स्क्रीन कॅम्प जिथे प्रोफेशनल्स येऊन तुम्हाला तिथे त्या भागात डिमेन्शिया स्क्रीन करू शकतात, किंवा व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन किंवा स्ट्रीट प्ले जे म्हणतात की काय करू शकतात, कसं करायचं किंवा कसं ओळखायचं, स्ट्रीट प्ले, डेमॉन्स्ट्रेशन, व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन, स्क्रीनिंग कॅम्प आर व्हेरी हेल्पफुल अँड दॅट रिमेन्स. म्हणजे फ्लायर ऑब्व्हियसली तुमच्याकडे राहतं, पण दीज ऑल मोड्स ऑफ कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतात ते इम्पॅक्टफुल असतात आणि ते लोकांमध्ये राहतात पण, आणि फ्यू पॉइंट्स, एक नाही तर 10 पॉइंट, 10 नाही तर 5 पॉइंट तरी ते घेऊन जातात स्वतःहून इथे. सो दॅट वुड बी अ व्हेरी युजफुल थिंग, स्क्रीनिंग कॅम्प्स किंवा डेमॉन्स्ट्रेशन. पुढचा एक प्रश्न आला आहे जयश्री पाटील मॅडम यांच्याकडून. अशा व्यक्तींना कशा प्रकारचा आहार दिला पाहिजे, हा एक प्रश्न आहे. आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गाईच्या तुपाचा वापर किती फायदेशीर आहे? एनीवन? आहार म्हणजे जसं मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये पण म्हणाली, त्यांना कन्फ्युजन जास्त होतं ऍटलिस्ट मिडल स्टेजवर येऊन, की जेव्हा तुम्ही आहार वाढतात आणि त्यामध्ये 3-4 पदार्थ आहे, म्हणजे चपाती आहे, भात आहे, डाळ आहे, हे, तर त्यांना ते कन्फ्युजन जास्त वाढत चालतं की कुठून सुरुवात करायची. तर तेव्हा आहार आणि प्लस लुकिंग इन टू कन्सिडरेशन त्यांची डेंटल कंडिशन, म्हणजे त्यांचं ओरल कॅव्हिटी असतात त्या वयामध्ये, किंवा दातांची कंडिशन खूप चांगली नसते, तेव्हा एक सुरळ किंवा खिचडी किंवा एकदम सेमी सॉलिड फूड आहे, जर डेंटल वर्क इज गुड तर प्रॉब्लेम नसणार, पण ऍटलीस्ट एक खिचडी आहे किंवा सेमी सॉलिड फूड्स आहे, आणि एका काय म्हणतात युटेन्सिल किंवा एका पात्रामध्येच तुम्ही द्या, जेणेकरून त्यांचे कन्फ्युजन कमी होणार. आणि प्लस डिमेन्शिया पेशंट मध्ये हे जास्त दिसून येतं की ते जेव्हा जेवतात ते एकदम इधर ते एकदम पटापट जेवतात, त्यांना ते काउंटिंग जमत नाही, म्हणजे जे थांबायला जमत नाही, ते तोंड फुल करतात, किंवा जेव्हा एक घास घेतात आणि दुसरा घास घ्यायला त्यांना कोणीतरी लागतं सांगायला की आता दुसरा घास घ्यायचंय, तर इट इज बेटर तर जे तुम्ही एकाच युटेन्सिल किंवा एकाच पात्रामध्ये एकच कुठली तरी पदार्थ द्या, मिक्स करून द्या तरी चालेल, अँड इट विल बी इझियर आणि ऍक्सेसिबल त्यांच्यासाठी की ते जेवू शकतात स्वतःहून. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. त्यांना कोणाची गरज नाही, स्वतःहून स्वतःचं जेवण घेऊ शकतात.
दॅट वुड बी. आणि गाईचं तुपाचं आय नॉट शुअर अबाउट इट, सो मे बी एनीवन ऑफ यू ऑल कॅन आन्सर. इफ आय कॅन ऍड, आय थिंक हे जे आपलं आहे, सरांनी इथे चार्ट ठेवलाय की काय काय जेवण देऊ शकतो. माझ्या मते जसं वय वाढत जातं तसं आपली पचनशक्ती कमी होत जाते, दात पडतात, कवळी जी असते ती लावली तर कधी दुखते कधी खुपते, मग त्याच्यामुळे वापरली जात नाही, असं बरेच प्रकार होतात. त्याच्यामुळे अगदी डिमेन्शिया ज्यांना नाहीये पण तरीही साधारण 60-70 इकडे झुकलेली जी माणसं आहेत ज्यांची पचनशक्ती कमी झाल्यामुळे ते कमी जेवतात, नाही करायचं. कमी जेवल्यामुळे सगळ्या गोष्टी जेवत नाहीत आणि मग कुठेतरी विटामिनची डिफिशियन्सी येते. म्हणजे बी विटामिन, म्हणजे पूर्वी मासे खाणारे असतील पण आता पचत नाही म्हणून मासे खात नाहीत, किंवा तेवढा वरण भात किंवा तेवढं वरण पोटात जात नाही, तेवढी प्रथिनं पोटात जात नाही, तेवढ्या भाज्या पोटात जात नाही, त्याच्यामुळे विटामिनची डेफिशियन्सी येऊ शकते, किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम येऊ शकतात, किंवा ब्लड प्रेशरशी संबंधित प्रॉब्लेम येऊ शकतात. या सगळ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जाणवलं की त्या व्यक्तीचं म्हणजे अगदी डिमेन्शिया नाहीये पण आपण पकडून कोणीतरी 65 वर्षाच्या वरचा आहे आणि जेवण बऱ्या प्रमाणात कमी झालंय, तर तुम्ही त्याला एकच जेवण देण्याऐवजी थोड्या वेळाने थोडं थोडं जर खायला दिलं तर ती जी डेफिशियन्सी आहे, म्हणजे विटामिनच्या गोळ्या घ्यायची गरज किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायची गरज आहे, ती कमी होऊ शकते. आणि त्याचे जे बुद्धीवरती किंवा स्मृतीवरती होणारे परिणाम आहेत ते परिणाम सुद्धा कमी झालेले दिसतात. हे आम्ही जनरली आमच्या सेटिंग मध्ये किंवा आमच्याकडे जेव्हा एल्डरली पेशंट येतात ज्यांना डिमेन्शिया नसतो पण इतर कुठल्या तरी प्रॉब्लेम साठी ते आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही थोड्या वेळाने थोडं खात राहा. एका वेळी सगळं खाल्ल्यावर पचणार नाही, थोड्या वेळाने खात राहिलेलं बरं असतं. त्याच्यामुळे आय थिंक दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू ऍड ऑन. अजून एक प्रश्न आपल्याला दिसतोय, एक आय थिंक मनीषा पाटील मॅडम लेट जॉईन झाल्यात त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न रिपीट केलाय, पण दुसरा एक प्रश्न आहे की हा आजार डिमेन्शियाचा बरा होतो का, तो त्याच्याबद्दल एनी ऑफ द स्पीकर्स कॅन आन्सर. डिमेन्शिया आजार ऍक्च्युली देर इज नो क्युअर, मध्ये कधीही बरं होत नाही असं रिसर्च आहे. 100 वर्ष झालेले अजून काही त्याच्यावर अशी औषध नाही की आपण इंजेक्शन घेतलं औषध घेतलं मग बरं होणार. मध्ये बरं कधी होत नाही, वाढत जातं. पण अर्ली डायग्नोसिस, ते आपण सर्व बार ते बोलतोय की लवकर माहित पडलं की मला डिमेन्शिया होणार आहे की झालाय, त्याच्यावर कदाचित टेस्टिंग करून उपचार करू शकतो. एक्झाम्पल विटॅमिन B12 ची डिफिशियन्सी असणार तर ते डिफिशियन्सीचा विटॅमिन B12 चे औषध घेतली कदाचित ती मेमरी कधी कधी बरं होतं, परत येते, असं होऊ शकतं. पण त्याच्यावर क्युअर होण्यासाठी बरं होण्यासाठी काहीच औषध नाही विश्वभरात. आणि तुम्हाला एक माहिती आणखी सांगतो की आमच्याकडे फार लोक, अमृता मॅडम कडे पण येत असणार की लोक सांगतात तुम्ही हे वापरा ते वापरा, हे औषध लावा, तुम्हाला हे सुई देतो, तुम्ही हे बाबाकडे जा तुमचं बरं होणार. कधी बरं होत या गोष्टीमध्ये पडायची गरज नाही. तुम्हाला माहिती पाहिजे तर नायर हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट अधिकृत हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारायचं याच्यावर कुठली औषध आहे, कुठली औषध वापरायचं की नाही वापरायचं. आपण स्वतः काही औषध अशी घ्यायची नाही, सायकॅट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट कडे जाऊन त्याचा उपचार करावा, पण बरं होण्याची काही अजूनपर्यंत औषध आलेली नाही. ओके, अजून एक प्रश्न येण्याआधी आपण पुढचा एक प्रश्न जो जयश्री इंगोळे मॅडमचा आहे तो घेण्याआधी आपण पोलचा रिझल्ट आलाय तो आपण बघू शकतो. आय थिंक अराउंड 1227 जणांनी रिप्लाय केलेला आहे. अमृता, कॅन यू सी पोल ऑन युअर स्क्रीन? आय कुड सी इट एज अ फ्लॅश. हा मॅम, मी लकीली फोटो काढला, मी जस्ट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलाय मॅम. नाही, यू कॅन शेअर द रिझल्ट आणि त्याचं डिस्कशन तुम्ही केलं तरी उत्तम आहे. पहिला प्रश्न होता, तुम्हाला स्मृतिभ्रंश निदान झालेली व्यक्ती माहिती आहे का? जसं मॅडमनी सांगितलं 1227 जणांनी पोलला आन्सर केले, त्यातले 61% 61% सांगितलंय होय आणि 39% सांगितलं नाही, त्यांना असं कोणी माहिती नाहीये. दुसरा प्रश्न होता, वृद्धकाळात स्मृतिभ्रंश हमखास होतोच, हा थोडा नॉलेजवर क्वेश्चन होता. त्यात 1228 लोकांनी आन्सर केले, 34% लोकांनी सांगितलं चूक, वृद्ध काळात स्मृतिभ्रंश हमखास होतो हे चुकीचं आहे.
आणि 66 लोकांनी सांगितलं हो हमखास होतोच. आता बऱ्याच जणांना माहिती आहे की होतो आणि होऊ शकतो, त्याच्यामुळे आय थिंक त्याच्याप्रमाणे आपल्याला पॉलिसी किंवा तुम्ही जे म्हणताय की तुमच्याकडे जे फ्लायर्स आहेत मराठीमध्ये ते आपण सर्क्युलेट करू, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांना वृद्धापकाळामध्ये सूचिद्रव्याचा त्रास होऊ शकतो किंवा त्यांना अशी सुरुवात आहे अशी जाणीव झाली आहे, त्यांना आपण लवकरात लवकर मदत करू शकू. अजून 2च प्रश्न आहे. आय कॅन सी तायडे मॅडम जॉईन झालेले आहेत. मॅडम थँक्यू सो मच तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आल्याबद्दल. एक 2च शेवटचे प्रश्न आहेत तेवढे घेते आणि मग आपल्याला रिक्वेस्ट करते मी. आय होप दॅट्स ओके और यू वुड लाईक टू स्पीक फर्स्ट. नो प्रॉब्लेम. थँक्यू मॅम. एक प्रश्न आहे की बालपणीच्याच फक्त आठवणी लक्षात राहतात का आणि बाकी सगळंच विसरायला होतं का? एनी ऑफ द पॅनलिस्ट. बाहेर बसायलीस झाडून घेते ना. अमृता वुड यू फोन लाईक टू घेऊन आन्सर? जायची तर जाशील तर कसं आहे या आजारामध्ये पहिली गोष्ट आहे की शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतं, म्हणजे आज काय झालं काल काय झालं ते विसरतात. आणि जुन्या गोष्टी जसं तुम्ही म्हणालात त्यांना खूप चांगल्या लक्षात राहतात. त्यातही साधारण एक पॅटर्न हा बघितला आहे की 15 वर्ष ते 35 वर्ष वयाची त्यांच्या आठवणी आहेत ते त्यांना बऱ्याच काळ साधारण आठवणीत राहतात. म्हणजे मग ते कॉलेजचे दिवस त्यांचं लग्न झालं नंतर त्यांना मे बी लहान मुलं असतील ते त्यांना बराच काळ आठवणीत राहतात. पण स्टेज 3 मध्ये जसे ते पोहोचतात त्याही त्या गोष्टी विसरायला लागतात. तर हळूहळू त्यांची मेमरी ही खूप ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. असं नाही की त्यांना निदान झालं आणि अगदी 2-3 महिन्यात सगळं विसरून जातात. बरेच वर्ष लागतात त्यांची मेमरी इरेज व्हायला आणि इनिशियल डेज मध्ये त्यांना जुन्या गोष्टी आठवतात. असंही होतं की ते जरी आता 80 वर्षाचे असतील तरी त्यांना आठवते ते 20, 25, 30 वर्षाचे आहेत. त्याच्यामुळे जसं केजल मॅडमनी सांगितलं त्यांच्या समोर जरी तुम्ही आरसा ठेवला ते स्वतःला जेव्हा बघतात तेव्हा अरे ही वृद्ध व्यक्ती कोण आहे, मी तर 25-30 वर्षाचा माणूस आहे किंवा महिला आहे. तर त्यांना असं कन्फ्युजन होऊ शकतं. तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काही प्रमाणात ते बरोबर आहे. जुन्या गोष्टी त्यांना जास्त चांगल्या लक्षात राहतात आणि नवीन गोष्टी ते हमखास विसरतात. ओके, थँक्यू अमृता मॅडम. डिमेन्शिया जास्तीत जास्त कशामुळे होतो? आय थिंक आय विल ओनली आन्सर दिस क्वेश्चन. बरीच कारणं आहेत, मेडिकल कारणं आहेत, खाण्यापिण्याशी संबंधित, म्हणजे जसं आपण म्हटलं व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी आहे किंवा थायरॉइड आहे किंवा वयाप्रमाणे अचानक होऊ शकतो डिमेन्शिया. कोणाला होतो हे असं आपण सांगू नाही शकणार. म्हणजे आज आपण एवढे सगळेजण डिमेन्शियाचं लेक्चर अटेंड करतो म्हणून मला उद्या होणार नाही डिमेन्शिया असं नाहीये. डिमेन्शिया कोणालाही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कारण शोधण्यापेक्षा ज्यांना झालंय त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतंय. अजून एक प्रश्न आहे की यांना योग्य आहे सो एनीबडी कॅन आन्सर. Can you repeat the question? योगा आणि व्यायाम, एक्सरसाइज अँड योगा इफ वी ask them to do, so how feasible is it? कुठल्याही गोष्टी जे आहे ते प्रिव्हेन्शन साठी काम, योगा वगैरे जे आहे ते औषध आहे किंवा जेवण आहे हे सर्व प्रकार प्रिव्हेन्शन साठी काम होऊ शकतं. पण आपण असं म्हणू शकत नाही मी योगा करतो म्हणून मला कधीही डिमेन्शिया होणार नाही, मी बदाम खातो मला डिमेन्शिया होणार नाही असं म्हणू शकत नाही. पण 100% असं आहे की योगा केल्याने श्वास चांगला राहतो, मेंटल स्टिम्युलेशन होतो. एक्सरसाइज व्यायाम करताना असं 30 मिनिट्स वॉक इज व्हेरी, 30 मिनिट्स आपण चालतो, 30 मिनिट चालणं हे गरजेचं आहे. म्हणजे आपला हृदय, आपला मेंदू, आपली फिजिकल हेल्थ चांगली असेल तर कदाचित आपल्याला डिमेन्शिया होणार नाही. योगा इज युजफुल वेन यू डोंट, जेव्हा तुम्हाला प्रिव्हेंट करायचं म्हणजे तेव्हा तुम्हाला नाही व्हायचं म्हणून योगा प्रिव्हेंट करू शकतो. पण झाल्यानंतर हळूहळू आपण श्वासाची एक्सरसाइज करू शकतो. आम्ही चेअर योगा करतो पण त्याच्या आणखी ते स्टेबलाइज होणार की नाही होणार असं आपण म्हणू शकत नाही. योगाने प्रिव्हेंट करू शकतो कदाचित. ऑल्सो वन मोर पॉइंट. हॅलो, Yes, yes, we can hear you. व्यायामामुळे
वृद्ध लोकांची जे हाडांची किंवा बॉडी जॉईंट्सची फ्लेक्झिबिलिटी असते ते ऍक्च्युली वाढते आणि त्यामुळे बिकॉज डिमेन्शियामुळे त्यांची मोबिलिटी ऑलरेडी कमी होत चालत होती आणि तेव्हा व्यायाम केलेला खूप जास्त चांगला आहे. प्लस व्यायामामुळे फील गुड हॉर्मोन्स जे आपण म्हणतो ते रिलीज होतात आणि त्यामुळे त्यांचं जे मूड चेंजेस आपण बघतो कुठल्या स्टेजेस मध्ये ते जास्त जास्त हेल्पफुल असतं. कारण ते मूड चेंजेस व्हायच्या आधी जर तुम्ही व्यायाम वगैरे सुरू ठेवला तर त्यांचं ते मोटिवेशन लेवल खूप चांगलं राहतं. सो दॅट इज वाय व्यायाम हा खूप 2 वस्तूंसाठी गरजेचा आहे. प्लस जे बालपणींची मेमरी ज्यावर आपण बोललो त्यावर एक पॉइंट खूप लक्षात ठेवण्यासारखा आहे, दॅट इज कॉल्ड एज ल्युसिड स्टेज. तर काही काही दिवस असं वाटतं की त्या दिवशी त्यांना सगळंच आठवणीत आलंय किंवा एक टाइम असा येतो कारण त्यांना सगळंच माहिती आहे, अरे मी कोण आहे, काय कुठे आहे, सगळंच त्यांना आठवणीत आहे आणि तदनंतर थोड्या वेळानंतर सगळं विसरून जातात. तर त्या जो फेज आहे त्याला लुसिड फेज आपण असं म्हणतो की त्या एका थोड्या टाइम साठी त्यांना सगळं आठवणीत राहतं आणि नंतर तद्दन ते विसरून जातात. सो इट शुडंट बी कन्फ्युज, केअर गिव्हर शुडंट गेट कन्फ्युज की अरे ते चांगले झाले किंवा बरे झाले आहे. त्या दिवशी असं वाटतं की हा अरे बरे झाले, यांना तर काही हो. आजार नाही, आणि इतर हा. दिवशी ते काहीतरी नाटक करतायत असं असं वाटतं. लोकांना किंवा त्यांच्या जवळच्यांना वाटू शकतो की अरे काल तर बरा होता आणि आज कसं काय परत विसरायला लागला. तो हा आजाराचा भाग आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मॅडम मॅडम तुमच्या परमिशनने की शेवटचा प्रश्न घेते, कारण आय थिंक प्रश्न हा खूप महत्वाचा आहे की हे पेशंट काही धोकादायक करू शकतात का? हा. तो त्याच्यामुळे आय थिंक त्याचं गायडन्स थोडा महत्वाचा आहे, म्हणून हा एक शेवटचा प्रश्न मी घेते. धोकादायक म्हणजे स्वतःला धोका ते इजा करू शकता. म्हणजे कधी जसं मी सांगितलं अगोदर टॉक मध्ये की त्यांना चाकू, छुरी किंवा कैची किंवा धारदार वस्तू त्याचा उपयोग त्यांना माहित नाही, ते विसरतात, वस्तूची उपयोग विसरतात. ते आपल्याला स्वतःला इजा करू शकतात, कोणाला हानी करू शकतात. किंवा गॅस चालू करतो आपण, आग लावतोय, माचीची कांडी आहे, हे सर्व प्रकारमध्ये त्यांना कळत नाही. पंखा चालत असतात त्याच्यामध्ये बोट काढू शकतात, पण कारण त्याला पंखाचा उपयोग माहित नाही. पंखा आपल्याला त्रास देऊ शकतो, त्याच्यामध्ये हात टाकून आपल्याला इजा होऊ शकतो. म्हणजे आणि धारदार वस्तू घरामध्ये असू शकते किंवा घरामध्ये आपण रॉकेट ठेवतोय. आमच्याकडे एक लेडी होती दिल्लीमध्ये, ते गायीच्या जेवण खात होती, ते गायीला आपण जेवण घालतो ते खायला सुरुवात केली. त्यांना माहित नसतं घरातली ठेवणारी वस्तू. पण यासारखी वस्तूंना आपण एक सुरक्षित जागेवर ठेवावे, कारण असं त्यांना त्या वस्तूची उपयोग माहित आहे. कदाचित स्वतः इजा करू शकतात, घरच्या लोकांना पण इजा करू. पण याच्यामुळे त्यांना रिस्ट्रिक्ट करायचं म्हणजे त्याला बंधनकारक करायचं अशी गरज नाही. अशी वस्तू एक सुरक्षित ठिकाणावर ठेवावी असं महत्वाचं आहे. आय थिंक धोकादायक वर्तणुकीमध्ये किंवा वागणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी केअर गिव्हर्सना धोकादायक वाटते की ते परत हरवतात. हे जे हरवणं आहे ते सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण ती माणसं परत आपल्याला भेटतील की नाही, भेटली तर कुठल्या अवस्थेत भेटतील, ही जी काळजी किंवा हुरहुर आहे ती सगळ्यात जास्त मोठी आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी विविध प्रकारे आपल्याला त्यांच्यासोबत एक आयडी कार्ड ठेवणे किंवा एखादी अशी गावातल्या गावात असेल तर लोक आणून सोडतात. तो बँकेत गेले आणि रस्ता चुकले तर ते परत येऊ शकतात, कारण कोणतरी ओळखीचं भेटतं. पण अनोळखी ठिकाणी जर असं होत असेल तर मोबाईल मध्ये एखादा नंबर फीड करून ठेवणे किंवा आय कार्ड पेशंट सोबत ठेवणे, यासारख्या गोष्टी आपण करू शकतो. विथ दिस क्वेश्चन आन्सर सेशन आपण आता बंद करतोय. जे काही क्वेश्चन आहेत ते मी आणि डॉक्टर अमोल टाईप करून आन्सर करतो. आणि ओव्हर टू यू तायडे मॅडम. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. इट वॉज अ ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स ऑफ हॅव्हिंग 2500 attendees. So we request you to take over. आणि सगळ्यांना, सगळ्या स्पीकर्सला मी आय एम सो सॉरी की मी तुमचं सुरुवातीपासून अटेंड नाही करू शकलो. वास्तविक मला खूप इंटरेस्ट होता की अगदी सुरुवातीपासून आपण हे लेक्चर सगळ्यांचे ऐकावे आणि काय याचे हे काय आहेत, म्हणजे इमिजिएटली लक्षणं काय आहेत किंवा काय, हे सगळं ऐकावं अशी खूप इच्छा होती, बट समहाऊ नाही हे करू शकलो. तर याच्यात एक दोन माझेही प्रश्न आहे की जसं सरांनी आता म्हटलं की योगा हा करावा, तर आपला नॉर्मल योगा की तिथे असं स्पेशल काही योगा आहे
यांचा की ज्यांनी आपण प्रिव्हेन्शन काही अंशी या आजाराला प्रिव्हेंट करू शकतो. आणि दुसरं म्हणजे की काही इन्व्हेस्टिगेशन आहेत का की जे आपण करत राहिल्याने फ्रिक्वेंटली आपल्याला अर्ली डिटेक्शन होऊ शकेल, असं काही आहे का? हे थोडस याचं जर उत्तर एक्सपर्टनी थोडं दिलं, मला असं वाटतं आम्हाला जरा हे होईल. I think Dr. Kumawat can answer better. Dr. Sanjay Kumawat. मॅडम, योगाच्या बाबत असं म्हणता येईल की योगाचे काही प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये विशिष्ट वयांसाठी पण योगा दिलेले असतात. आणि आपण जेव्हा डिमेन्शियाचा पेशंट म्हणतो किंवा नॉर्मल पेशंट त्या वृद्धापकाळातलं जेव्हा सुद्धा म्हणतो, तेव्हा त्यामध्ये कधी डायबिटीस कोणाला असतो, कधी कोणाला किडनीचा आजार असतो, कधी कोणाला ब्लड प्रेशरचा आजार असतो. त्यांच्यासाठी पण किंवा काहींना आपले ऑस्टिओआर्थरायटिस असतो, त्यांना सुद्धा ते योगाचे टीचर स्टूलवर किंवा खुर्चीवर बसून योगा करायला लावतात. तसंच जेव्हा डिमेन्शियाचा आजार असेल तेव्हा त्यांचे ज्या कोमॉर्बिड कंडिशन्स मी सांगितल्या त्या प्रकारच्या कोणत्याही जर नसतील तर त्याप्रमाणे म्हणजे इट पर्सन सेंटर्ड योगा और कस्टमाइज टू दॅट पर्सन, त्या व्यक्तीसाठी विशेष करून त्या योगा टीचरनी तिची माहिती घेतली असते त्या व्यक्तीची आणि त्यानंतर त्यांची सगळी कागदपत्र तपासून त्यांना त्यावेळेस योग्य तो योगा ते शिकवतात. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांच्या ज्या मेडिकल अडचणी असतात आणि उपचार असतात या सगळ्यांचं ते एकंदरीत ध्यानात घेतात. हार्टशी संबंधित आजार अत्यंत महत्वाचे असतात. तर असा संपूर्ण अभ्यास करून मगच तो व्यक्तिनिष्ठ असा योगा त्या व्यक्तीला दिला जातो. त्यामुळे असं वन फॉर ऑल असं काही नाहीये, एकच फॉर्म्युला सगळ्यांसाठी आपल्याला देता येणार. सारिका? येस सर, अग्री विथ यू. आय थिंक वृद्धापकाळामध्ये शक्य तेवढी स्वतःची काळजी घेऊन आपण डिमेन्शिया पुढे ढकलू शकतो असं मी म्हणेन, किंवा शक्य तितके वर्ष हेल्दी आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत म्हणाल तर परत डायबिटीजची काळजी, ब्लड प्रेशरची काळजी, थायरॉइडचा चेक करू शकतो. व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D चा रोल खूप मोठा आहे, पण व्हिटॅमिन B12 आणि D च्या इन्व्हेस्टिगेशनची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत त्यांच्या गोळ्या औषधांची आहे. म्हणजे मी शोधायचं की मला B12 चा त्रास आहे आणि नंतर मी तेवढ्याच किमतीची इंजेक्शन घ्यायची, त्याच्यापेक्षा बऱ्याच वेळा आम्ही पेशंटला इंजेक्शन आधी चालू करतो. साधारण आहाराचा अंदाज घेतो की आहार कमी झालाय का पूर्वीपेक्षा, किंवा ठराविक गोष्टी कमी खाल्ल्या जात आहेत का. तर तसं जर आढळून आलं तर तपास करण्याऐवजी ऍज अ सायकॅट्रिस्ट आम्ही इंजेक्शन B12 ची इंजेक्शन सुरू करतो. पण आय थिंक आशा वर्कर्स आणि CHO यांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर असं काही जाणवलं तर तुम्ही आधी डॉक्टर्सना रेफर करा. फिजिशियन साठी सुद्धा हे ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जी केजल मॅडमनी आपल्याला जी मिनी कॉग म्हणून सांगितली की त्यांना घड्याळ काढता येतं का, 3 गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या लक्षात राहतात का, किंवा त्यांना सारखा विसरभोळेपणा येतोय का, किंवा आठवड्याचा वारही सांगता येत नाही, अशा जर गोष्टी आल्या तर तुम्ही त्यांना डेफिनेटली रिफर करा. ही सुरुवात असू शकते डिमेन्शियाची, आणि त्याच्यासाठी जर लवकरात लवकर आपण काही प्रयत्न केले तर जो वाढणारा आजार आहे, म्हणजे आम्ही असं म्हणतो की औषधं आपण जेव्हा देतो तेव्हा डिमेन्शियाच्या मॉडरेट आणि सिव्हिअर फेज मध्ये औषधांचा फारसा परिणाम होत नाही. पण तीच औषधं जेव्हा माइल्ड फेज मध्ये दिली जातात तेव्हा जी मॉडरेट फेज वर्षभराने येणार आहे ती 5 वर्षांनी येते, ती 7 वर्षांनी येते. त्याच्यामुळे डिमेन्शिया होणार नाही किंवा पुढे वाढणार नाही, प्रोग्रेस होणार नाही असं नाहीये. पण जे चालू आहे त्याची प्रोसेस आपण हळूहळू स्लो करू शकतो, आणि त्याच्यासाठी हा खटाटोप आहे की आपण जितक्या लवकर त्या वृद्ध लोकांना मदत करू शकतो, जितक्या लवकर आपण त्यांचं आयुष्य सुलभ करू शकतो, तेवढं त्यांच्याबरोबर त्यांच्या केअर गिव्हरचं आयुष्यही सुलभ होतं. कारण सोपं काम नाहीये. म्हणजे घरात एक लहान मूल वाढवणं हे खरंच सोपं काम आहे, कारण आपल्याला माहितीये की त्यांना नाही येत. पण ज्या माणसाला मुळात काहीतरी येत आहे आणि तो आता विसरतोय आणि त्याची काळजी आपण घ्यायची आहे, तर आपल्यासाठी पण ते नवीन आहे की हे असं, म्हणजे 60 वर्षाचे आजोबा आणि 7 वर्षाचा नातू या दोघांना जर सेम गोष्टी सांगायच्या आहेत तर ते आपल्यालाच कळायला फार वेळ लागतो की चिडचिड, म्हणजे 7 वर्षाच्या मुलाला आपण सहज सांगतो, पण 60 वर्षाच्या माणसाला सांगताना आपली चिडचिड होते. त्याच्यामुळे आपल्याला हे शिकायचं आहे की ह्या दोघांना कदाचित सारख्या पद्धतीने, म्हणजे विचार
विचारला तर दोघांची आई तुम्हाला एका वेळी व्हावं लागेल किंवा दोघांचेही बाबा तुम्हाला एका वेळी व्हावं लागेल. अशा वेळी ही आपली तयारी नसते बऱ्याचदा, कारण आपण आपल्या आई बाबांना असे छान स्ट्रॉंग म्हणून बघितलेलं असतं. त्यांना असं वीक झालेलं किंवा त्यांना असं जर्जर झालेलं आपण नाही बघू शकत. ते आपल्यालाही, जसं डिमेन्शियाच्या व्यक्तीला 25 वर्षाची व्यक्ती स्वतः म्हणून दिसते आरशामध्ये, अरे मी तर 25 वर्षाचा आहे, तसे आपल्याला आपले आई वडील 30तले 40तले 50तले खंबीर आपल्यासाठी उभे असेच दिसतात. ते जेव्हा जरा जर्जर होत आहेत तेव्हा आपणही ते लवकर ऍक्सेप्ट करत नाही, आणि तो ऍक्सेप्टन्स यावा यासाठी हा सगळा लेक्चरचा खटाटोप आहे असं मी म्हणेन. आणि हे विजन थँक्स टू तायडे मॅडम, म्हणजे हे तायडे मॅडमचं विजन आहे की हे खालपर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि म्हणून आपण इथे आहोत. मॅडम, आय होप वी हॅव आन्सर्ड युअर क्वेरीज. सो ओव्हर टू यू अगेन. येस, थँक्यू सारिका. आणि हाच एक मेन टेक होम मेसेज राहील मला असं वाटतं या आजच्या या सगळ्या याच्यातून, की अर्ली डिटेक्शन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता माझी सगळी मंडळी इथे जॉईन झालेली आहे, CHOs आहेत बऱ्यापैकी, आणि आमचे PSCच्या आशा सुद्धा आहे. तर त्यांच्यासाठी हा एक खूप महत्वाचा मेसेज आहे जो सारिकानी आता सांगितला, की आपण डेफिनेटली अल्झायमर हा आजार जो आहे तो आपण डिले करू शकतो. आणि नॉट ओनली अल्झायमर, तर बाकी सुद्धा मेंटल हेल्थचे जे काही आजार आहेत जे मोस्ट कॉमनली आपल्याला आढळून येतात, तर हे सगळे डिप्रेशन आहे जो आपल्याला खूप कॉमनली दिसतोय. तर हे सगळे आजार जर आपण खूप लवकर आणि अर्ली स्टेज मध्ये आयडेंटिफाय केले तर डेफिनेटली अशा लोकांना आपण लवकर ट्रीटमेंट देऊ शकू, लवकर काउन्सिलिंग करू शकू, आणि मग या निमित्ताने आपल्याला बऱ्यापैकी लोकांना आपण त्यांच्या इतर जे कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा मॉर्बिडिटी किंवा मॉर्टॅलिटी होते तर ती सगळी आपल्याला प्रिव्हेंट करणं खूप खूप सोपं जाणार आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने जे कोणी इथे आहे जॉईन झालंय तर त्या सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की ऍज अ डॉक्टर, ऍज अ नर्स, ऍज अ काउन्सिलर आपण या सगळ्या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी आपल्याला असं कोणी आढळत आहे का की ज्याला डिप्रेशनचे काही सिम्पटम्स दिसतात आहेत, कुणाला अल्झायमर्सचे काही सिम्पटम्स दिसतात आहेत. तर हे असे जर काही असेल तर त्यांनी, आणि स्पेशली CHOs, कारण मी अर्ली डिटेक्शन याच्यासाठी म्हणते कारण ते घराघरात पोचतात आहेत, आशाज आहेत आणि CHOs आहेत, हे सगळे घराघरात पोचतात आहेत आज. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी खूप लवकर त्यांच्याकडे निदर्शनास येण्याची शक्यता आहे. तर आता याच्यातून तुम्हाला आम्ही मदत सुद्धा करू शकतो की समजा एखादा सिम्पटम्स काही 4-5 तुम्हाला आढळली आणि तुम्हाला असं वाटलं की याच्यात काही ॲबनॉर्मल आहे, तर आपल्याकडे सिस्टीम आहे. तुम्ही ई-संजीवनी OPD वरून जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत आपले त्यांना तुम्ही विचारू शकता. टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे जे आहेत त्याच्यात डॉक्टर्स आहेत आपल्याकडे सगळीकडे, त्यांना तुम्ही ह्या क्वेरीज तुमच्या विचारू शकता आणि त्या पेशंटला अर्ली डिटेक्शन करून अर्ली ट्रीटमेंट देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे 104 कॉल सेंटर आहे की ज्या ठिकाणी सुद्धा आपले सायकॅट्रिस्ट आहेत. तर त्या ठिकाणी जर तुम्ही कॉल केला सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि हे डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधलं आहे. इट्स नॉट नेसेसरी की तुम्हाला स्पेशली मेंटल हेल्थच्या सर्वेसाठी निघायचं आहे. तुम्ही मलेरियाच्या सर्वेला घरोघरी जाता, तुम्ही RCHच्या इम्युनायझेशन साठी घरोघरी जाता, गावागावातून जाता, आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस देत असतानाच तुम्ही मेंटल हेल्थचे आजार आयडेंटिफाय करू शकता.
अल्झायमर्स सारखे डिसीजेस तुम्ही अर्ली डिटेक्शन करू शकता आणि त्या म्हाताऱ्या बाईला लवकरात लवकर ट्रीटमेंट कशी मिळेल हे आपण सांगू शकतो. लोकांच्या ज्या अंधश्रद्धा आहे या बाबतीत त्याचा आपण खूप अर्थी निर्मूलन करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण मेंटल हेल्थच्या बाबतीत प्रचंड अंधश्रद्धा आहे. लोक त्यांना कुठेतरी साधूकडे नेतात, कुठेतरी दंडे आपलं हे धागेदोरे करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करून त्या माणसाचं आयुष्य आणि पर्यायाने त्याच्या नातेवाईकांचं सुद्धा आयुष्य खूप खराब होतं. तर त्यामुळे हा आपल्याला हेल्थ डिपार्टमेंटने इतका चांगला हा एक सोशल वर्क करण्याचं अवसर दिलेला आहे. तर तुम्ही तुमचं इतर काम करत असताना सुद्धा मेंटल हेल्थची सर्व्हिस देऊ शकता असं मला या आजच्या या पूर्ण प्लॅटफॉर्म वरून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि इकडे आमचे काउन्सिलर्स किंवा बाकीचे डॉक्टर्स इथे आहेत, त्यांनी सुद्धा याच्यासाठी एक स्पेशल ओपीडी आपण त्यांना दिलेली आहे. त्या दिवशी निश्चितपणे ही करणं गरजेचं आहे. आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचतो ना की हे सगळे मेंटल हेल्थचे जे आजार आहेत हे जर अर्ली डिटेक्शन केलं आपण तर निश्चित बरे होऊ शकतात. आणि त्या निमित्ताने जेव्हा तुम्ही लोकांशी बोलात तेव्हा या ब्रांच बद्दल किंवा या सगळ्या आजारांबद्दल जो लोकांच्या मनात स्टिग्मा आहे किंवा जे लोक आता ओपनली बोलत नाही आहे ते लोक तुमच्याशी ओपनली बोलायला लागतात तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं हे खूप आवश्यक आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये सगळ्यांनी सपोर्ट करावा असं मला तुम्हाला सगळ्यांना मेसेज द्यायचा आहे. आजच्या या आता अल्झायमर्सच्या वीक मध्ये फक्त अल्झायमर्सच नाही तर आपण अर्ली डिटेक्शन एक करूया. त्याच्यानंतर अर्ली ट्रीटमेंटवर या लोकांना आपण आणूया आणि जो काही स्टिग्मा मेंटल हेल्थ बद्दल आहे तो सुद्धा कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करू असा आपण संकल्प करू प्रत्येकाने आणि सगळ्यांनी या बाबतीत पुढाकार घ्यावा अशी मला तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे आणि तुम्ही ते कराल अशी आशा सुद्धा आहे. तर थँक्यू सारिका, डॉक्टर कुमार सर, डॉक्टर मिश्रा सर आणि आमचे सगळे डॉक्टर अमोल, बाकीचे सगळे डॉक्टर अमृता पाटील पिंपळे मॅडम, डॉक्टर काजल यासानी मॅडम. सॉरी मी तुमचं लेक्चर अटेंड नाही करू शकली पण अतिशय सुंदर झालं असणार आहे. याचं रेकॉर्डिंग असेल ते मी निश्चितपणे पाहिन आणि आपण असं सततच आमच्या बरोबर काम करावं अशी मला मी माझी इच्छा तुमच्या बरोबर हे करते. आणि सारिका तर आमचीच आहे त्यामुळे सारिकाला स्पेशल थँक्स. कुमावत सर आपल्यालाही स्पेशल थँक्स आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सारिका पुढे काय? थँक्यू मॅडम. मेंटल हेल्थ साठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि एवढ्या सगळ्यांना आम्ही मेंटल हेल्थ मेसेंजर बनवू शकतो हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही दिलाय त्याबद्दल तुमचे आभार. मी डॉक्टर अमोलला रिक्वेस्ट करते की वोट ऑफ थँक्स घेण्यासाठी. थँक्यू मॅडम. खरंच मला याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगायची की आपल्या सगळ्या एएनएम लोकांना आणि यांना की आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये मेमरी क्लिनिक चालू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 म्हणजे कुठे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची तर 36 जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याकडे मेमरी क्लिनिक म्हणजे स्फूर्ती क्लिनिक आपण चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये करावं. दुसरी गोष्ट 104 नंबरवर तर आहे ई संजीवनी ओपीडी आहे आणि डीएमएचपीच्या व्हिजिट्स जे आपल्या सायकॅट्रिस्टच्या व्हिजिट्स या ग्रामीण रुग्णालय आणि आपले उपजिल्हा रुग्णालय यानुसार प्रत्येक महिन्याला व्हिजिट सुद्धा होतात. तर त्याची माहिती आपल्या जिल्ह्यातल्या सायकॅट्रिस्ट मिळवावी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण या संदर्भातली उपचार किंवा त्याची माहिती आपल्याला मिळेल. तर आजच्या या प्रोग्रामचं खरंच विशेष वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत आपण जे वेबिनार घेतले त्यातले आजची जी संख्या होती आपली अटेंडन्सची ती 2500 संख्या होती. त्यामुळे दरवेळेस शेवटी अटेंडन्सचा आभार मानतो. तर आज मला असं वाटतं की आजच्या खरोखर तुम्ही सर्वांनी जे अटेंड केले त्या सर्वांचं सुरुवातीचं मनापासून आभार की आम्हाला खरोखर खूप बरं वाटलं की आम्ही तुमच्यापर्यंत 2500 लोकांपर्यंत एका व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म थ्रू पोहोचू शकलो.
आणि हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म जर सारिका मॅडम आता म्हणले आम्हाला या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर मेंटल हेल्थचे मॅसेंजर म्हणून पोहोचण्याची संधी आम्हाला तायडे मॅडम, जोगेवार मॅडम, वानेरे मॅडम आणि चव्हाण सर या चौघांनी आम्हाला ही मिळून दिलेली आपल्या DHS-नं. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि अशा प्रोग्राम मध्ये मेसेंजर म्हणून नेमका मेसेज काय द्यायचा आहे, हा मेसेज कसा द्यायचा, काय द्यायचा, त्यासाठी आपले DHS-चे पॅरेंट्सच आम्ही ज्यांना म्हणतो असे डॉक्टर कुमावत सर यांचे विशेष पूर्ण आभार की ते आमच्यासोबत सातत्याने कंटिन्यूस आम्हाला राहतात, मोटिवेट करत राहतात आणि वेळोवेळी गाईड करतात. त्याचबरोबर आजच्या ज्या आपला जो विषय होता अल्झायमर्स डे त्याबद्दलचे त्याचे जे स्पीकर्स होते शैलेश मिश्रा सर किंवा आपल्या अमृता मॅडम किंवा अंकित जसनी मॅडम जे होते आपल्या सेजल मॅडम या केजल मॅडम यांचं मी विशेष करून आभार मानतो आणि सारिका मॅडमचे विशेष आभार मानतो. आणि सरते शेवटी एवढं सांगतो की आपला अल्झायमर्स डे चे जे वेबिनार होते आजचा हा शेवटचा वेबिनार होता आणि आजच्या शेवटच्या वेबिनारला शिखर आपला अत्यंत चांगला चढलेला आहे. तर सर्वांचे एकदा शेवटी आभार मानून आजचा वेबिनार संपला असं अमोल एक मिनिट. प्राची मॅडम आणि क्रांती मॅडम विशेष आभार कारण त्यांनी इतक्या लोकांपर्यंत दिवस रात्र मेहनत करून पोहोचलेत आणि अटेंडीज एवढे आलेले आहेत. आणि अभिजित आणि मंजित यांचेही आभार कारण एवढी मोठी लिंक दिस लिंक वॉज ह्यूजली जनरेटेड आणि इट वर्क विदाउट एनी प्रॉब्लेम फ्रॉम टेक्नॉलॉजिकल एंड. त्याच्यामुळे इको इंडियाचे अभिजित सर आणि मंजित सर यांचे स्पेशल आभार. कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम लिंक मध्ये झालेला नाहीये, रेकॉर्डिंग सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे म्हणून त्यांचेही विशेष आभार. आणि आय थिंक विथ दिस थँक्यू सो मच एव्हरीबडी. आणि आम्ही जो आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय हे ज्ञान किंवा ही माहिती घेऊन तुम्ही आणखी तुम्हाला भेटणाऱ्या लोकांपर्यंत म्हणजे सकाळ शहाणे करून सोडावे असं म्हणतो त्या ह्याच्यातले आम्ही वारकरी आहोत आणि तुम्ही या वारकरीच्या आमच्या वारीमध्ये सहभागी व्हाल अशी मी सर्वांना विनंती करते जेणेकरून शक्य तितक्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा. ज्यांना गरज आहे त्यांना लवकरात लवकर उपचारासाठी, निदानासाठी किंवा माहितीसाठी घेऊन या अशी मी विनंती करते. थँक्यू सो मच आणि थँक्स टू अमोल फॉर ऑलवेज बिंग देअर. येस बोल. एकच मिनिट घेतो. काय झालं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक सुप्रीम कोर्टाच्या केसच्या संदर्भात VC चालू होती. तर मॅडमच्या कमिटमेंटची गोष्ट मी जाऊन त्यांना सांगितलं की मॅडम आपले एवढे पार्टिसिपंट्स आहेत आणि आपले पॅनेलवाले वाट पाहत आहेत. तर मॅडम त्या VC मधून उठून त्यांच्या चेंबरला कनेक्ट व्हायला वेळ नव्हता तर माझ्या चेंबरमध्ये येऊन बोलून गेल्या. त्याबद्दल मॅडमचा विशेष आभार की त्यांनी म्हणजे असं पदाचंही त्यांनी एवढं नाही पाळलं किंवा EDHS रूम मध्ये जाऊन मी कसं बोलू. त्याबद्दल खरोखरच मॅडमचे आभार जितके मला तितके कमीच आहे. आणि कुमावत सरांचं, आपलं सारिका मॅडमचं आणि बाकी जे आपले पॅनलिस्ट आहेत त्या सर्वांचं नेहमीच सहकार्य राहावं असं पुन्हा एकदा मी वैयक्तिक आणि डिपार्टमेंटच्या वतीने आवाहन करतो. थँक्यू. Thank you, sir. This psychological mindedness of the heads of DHS is what we are looking for. Thank you so much for being there. Thank you all. Thank you. Thank you so much. Thank you. थँक्यू सो मच. पार्टिसिपंट लिफ्ट करू शकता. आता प्रोग्राम संपले. थँक्यू अमोल सर. थँक्यू का बंद करायची मग एका Recording stopped.